दिव्यांग विद्यार्थ्याच्या जिद्दीला सलाम. दोन्ही हात नसलेला विद्यार्थी पायाने सोडवितो 12वीचे पेपर. दोन्ही हाताने अपंग असलेला एक 19 वर्षीय विद्यार्थी चक्क पायानं 12वीचा पेपर सोडवतो आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील श्री शिवाजी कॉलेज येथे हा विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहे. सूरज शिवराज ओबाळे असं या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गाडीगाव येथील रहिवासी आहे. त्याला जन्मतः दोन्ही हात नाहीत. लहानपणी त्याला आईवडिलांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत टाकलं. तिथेच पहिलीच्या शिक्षिकेने पायाने लिहिण्याचा सराव करून घेतला. तेव्हापासून तो पायाने लिहितो. 5वीपर्यंत त्याने गावात शिक्षण पूर्ण केलं. नंतर नांदेड शहरातील अपंग शाळेत 7वीपर्यंत त्यानं शिक्षण घेतलं. डोंगरगाव येथील अपंग शाळेत त्याने 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 10वीला त्याला 64% मार्क पडले आहेत. 11वीला कला शाखेत त्याने कंधारमध्ये श्री शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो कॉलेजला येत नाही, मात्र घरी राहून रोज 4 तास अभ्यास करतो. आता त्याची 12वीची परीक्षा सुरू आहे. श्री शिवाजी कॉलेज येथे तो परीक्षा देत आहे. हात नसताना तो पायाने पेपर लिहितो. 100 गुणाचा पेपर तो 3 तासात सोडवितो. पायाने लिहिताना त्याला कुठलाच त्रास होत नाही. अगदी सहजतेनं तो पेपर सोडवतो. भविष्यात त्याला शिक्षक व्हायचं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. पाहायला लिहितोस तू कधीपासून तुला लिहिता? पहिलीपासून पहिला जिल्हा परिषदला होतो मॅडम शिकवली. कोणत्या गावचा आहे? तर पहिली ते 5वी पर्यंत गावात केलो. 5वी 6वी 7वी नांदेडला केलो. विष्णापूर इथे अपंग आहे तिथे केलो 2 वर्ष. 8वी 9वी 10वी तिथे पीपल हायस्कूलला गेलो 9वीला. आणि 10वीला याला गेलो डोंगरखेडला 10वी पास झालो. 11वीला इथं आलो. पहिल्याच वर्गात पास झाला भाजी? हो किती टक्के भाजीला? 64% 80%. आणि हात कधीपासून होते? जन्मतात नाही. आणि हे प्रॅक्टिस कधीपासून सुरू तुझी? पहिल्यापासून पहिली ते आता 12वी पर्यंत 12 वर्ष. कॉलेज तू रेग्युलर करतो का? नाही सर, परीक्षेला तेवढं येतो. मला घरी करतो अभ्यास. किती तास अभ्यास करतो? कसा अभ्यास? सकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास, संध्याकाळी 4 तास. अरे 1 मिनिट रुको. बरं, आता परीक्षा कशी चालली तुझी? पेपर वगैरे मस्त चालेल सर. अच्छा. बरं, तुला वाढीव टाइम भेटतो ना 20 मिनिटं? तू हो सर मग तू घेतला नाही? घेतो ना. आता मराठीचा पेपर सोपा आहे म्हणून काय वाटणार. दुसरे पेपर असले की विषय हे करतो ना. बरं, तुला काय व्हायचं आयुष्यात पुढं? तर काहीच नाही, असं गरीब असेल ते चांगलं. हो, पण तुझी काय इच्छा आहे का अधिकारी वगैरे व्हायची? अधिकारी नाही तेवढं आपले हे शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक व्हायचं? शिक्षक. ठीक आहे. सर काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. म्हणजे असं कधी तुला असं निवडून आलं की आज आपल्याला हात नाही? अजून आलं ना सर.